Hello dear students, today we are learning the new point of lesson number 7 variation. That name of point name is time, work and speed. Time, work and speed या पॉईंट्सवरती आपल्याला हा जो काय पॉईंट्स आहे तो लर्न करायचा. आता यामध्ये जर तुम्ही लेसन स्टार्ट करणं म्हणजे पॉईंट स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल याच्या आधी आपण 2 पॉईंट्स लर्न केले जे मेन पॉईंट्स होते. त्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनडायरेक्ट व्हेरिएशन. आता डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनडायरेक्ट व्हेरिएशनवरचाच डिपेंड हा जो काय आपण पॉईंट लर्न करणार आहे. ओके, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल टाईम, वर्क आणि स्पीडवरचे एक्झाम्पल्स तुम्ही ऑलरेडी कधी ना कधी तर पाहिले असतील. ओके, यामध्ये फॉर एक्झाम्पलसाठी आपण कसं घेऊ शकतो. सपोज एक वर्क आहे. ओके, वी हॅव टू टेक वन वर्क अँड नंबर ऑफ लेबर डिपेंड्स ऑन इच अदर. म्हणजे समजा नंबर ऑफ लेबर जर इन्क्रीज झाले तर वर्किंग डेज कमी होणार आहे म्हणजे टाईम कमी झाला. ओके, त्यानंतर स्पीड. ओके, समजा सपोज एखादी व्हेकल एखाद्या स्पीड वाईज ते डिस्टन्स पार करत असेल आणि समजा जर स्पीड इन्क्रीज केलं तर तिथे जाणारा टाईम कमी लागणार आहे. ओके, असे काही एक्झाम्पल्स आपल्याला लर्न करायचे. त्यामध्ये थेरॉटिकल पार्ट्समध्ये काय दिले बघू. एक्झाम्पल्स रिलेटेड टू द नंबर ऑफ वर्कर्स अँड टाईम टेकन टू फिनिश द वर्क ऑफ आर ऑफ इनवर्स व्हेरिएशन. म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स आणि टाईम टेकन एकमेकांच्यावर डिपेंड आहे. समजा नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज केले किंवा जास्त केले तर ऑब्वियसली टाईम काय लागणार आहे, डिक्रीज होणार आहे. समजा नंबर ऑफ वर्कर्स लेस असतील तर त्या दिवशी नंबर ऑफ टाईम काय लागणार, तो जास्त लागणार. ओके, साधं लॉजिक आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर सिमिलरली देर आर सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू द टाईम टेकन टू कवर डिस्टन्स बाय अ व्हेकल इट्स युनिफॉर्म स्पीड. म्हणजे समजा एक कॉन्स्टंट स्पीड ठेवलं, एक 60 पर किलोमीटर पर आवर स्पीड ठेवलं आपलं. ओके, तर समजा स्पीड इन्क्रीज झालं तर तुम्हाला टाईम काय लागणार आहे, ऑब्वियसली कमी लागणार आहे. ओके, आणि जर समजा तीच बाईक किंवा काही कार असेल काही असेल वॉटेवर जर कमी स्पीडमध्ये गेली तर टाईम काय लागणार, इन्क्रीज होणार आहे. ओके, सो सच एक्झाम्पल ऑफ व्हेरिएशन आर द एक्झाम्पल रिलेटेड टू द टाईम, वर्क अँड स्पीड. लेट्स सी. नाउ वी विल सी हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल. आता एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे काही वेगळं नाही, जे आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये म्हणजे अप टू लास्ट व्हिडिओपर्यंत जे केलेलं डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशनसाठी जी काही यूज केलेली मेथड तीच आपल्याला इथे फॉलो करायची आहे. बघू आपण एक एक्झाम्पल बघू, सॉल्व एक्झाम्पल बुकमधलं. एक्झाम्पल तर काय मी लिहित बसत नाही, फक्त रीड करतो. 15 वुमन्स फिनिश द वर्क्स ऑफ हार्वेस्टिंग अ ग्राउंडनट क्रॉप इन 8 days. Find the number of women in the same job is to be completed in 6 days. म्हणजे काय सांगितलं, फर्स्ट इन्फॉर्मेशन फर्स्ट कंडिशनमध्ये 15 वुमन्स आहेत, त्यावेळी ते वर्क्स किती डेजमध्ये कंप्लीट करतात, 8 daysमध्ये. पण समजा तेच वर्क आपल्याला कमी डेजमध्ये कंप्लीट करायचे म्हणजे फॉर एक्झाम्पल 6 daysमध्ये कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स वुमन्स किती लागतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ऑब्वियसली वर्क कमी डेजमध्ये करायचं म्हणजे ऑब्वियसली वुमनची किंवा जे काय वर्कर्सची संख्या असेल ते आपल्याला इन्क्रीज करावं लागेल, पण ती किती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लेट्स सी. यामध्ये काही इन्फॉर्मेशन जी बेसिक आहे, जो थेरॉटिकल पार्ट्स आहे ते मी रीड करतो, बाकीच्या स्टेप्स मी बोर्डवर एक्सप्लेन करेन कारण की तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे. द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश अ जॉब इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ वुमन्स एप्लाय. आता इथे आपल्याला 2 इन्फॉर्मेशन दिले, एक तर नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ वुमन्स. ओके, नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ वर्कर्स किंवा वुमन्स म्हटलं तरी सफिशियंट आहे. ते दोन्ही एकमेकांच्या इनवर्स प्रोपोर्शनमध्ये तेच आपल्याला खाली दिले. लेट्स सी. लेट द नंबर ऑफ डेज बी डी अँड नंबर ऑफ वुमन्स बी एन. ओके, नंबर ऑफ डेजसाठी डी मानलं. ओके, जस्ट स्टार्टिंगला एक्झाम्पल नंबर 1 बघू. ओके, सुरुवातीला जे काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बुकमध्ये दिलेच. ओके, नंबर ऑफ डेजसाठी आपण काय मानलं, नंबर ऑफ डेज. ओके, आपण काय ॲज्युम केलं, एन अँड नंबर ऑफ वुमन्स साठी ॲज्युम काय केलं, नंबर ऑफ डेजसाठी डी, नंबर ऑफ ओके वुमन्ससाठी एन. आता इथे डी आणि एनच काय घेतलं असं काही याच्या मागं काही लॉजिक नाही. तुम्ही इथं एक्स वाय काहीही कन्सिडर करू शकता. त्यांनी काय केलं, डीसाठी डी आणि नंबर ऑफसाठी एन ॲज्युम केलं. ओके, आता काय सांगितलं, नंबर ऑफ डेज अँड नंबर ऑफ वुमन्स आर इनवर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. मीन्स नंबर ऑफ डेज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एन. म्हणजेच एनचं इन्व्हर्शन म्हणजेच काय होणार, 1/n. दॅट इज डी व्हॅरीज
inverse of n. Inverse of n means 1 upon n, that is inverse of number of वुमन्स. ओके, सो बघा आता बाकीचं पुढचं वर्किंग एकदम सिम्पल आहे. देअरफॉर आपल्याला माहिती आहे डी मल्टिप्लाय बाय एन इज इक्वल टू के, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. बाकीच्या सगळ्या स्टेप्स सगळ्या ॲज इट इज आपण जे लास्ट टाईमपर्यंत ठरवलं तेच करायचं आहे. सो आता यामध्ये आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिले, हाऊ मेनी वुमन्स आर देअर, दॅट इज देअर आर 15 वुमन्स आर देअर. दॅट इज इन फर्स्ट केस n इज इक्वल टू 15 and that times required days are 8 days are there, that's why d is equal to 8 days. Okay, that is 8. So first we find k, that is constant, therefore we substitute the value of n and d in this equation, that is d is 8 multiplied by n is 15 is equal to k. Okay, now 15 8s are 120, therefore okay, I write here, therefore k is equal to 120. So value of constant is 120. On the use of k we write the equation of variation, means d multiplied by n is equal to 120, d multiplied by n that is equal to 120. Okay, now this one is your equation of variation. Now in second case, okay, in a second case we want the number of workers, but the number of days is, that is the value d is given 6 days. म्हणजे आपल्याला सेकंड कंडिशनमध्ये जर बघितलं असेल तर आपल्याला नंबर ऑफ डेज दिलेत किती, ज्यावेळी डी, ओके, आपल्याला डी दॅट इज 6 डेजमध्ये जर ते वर्क कंप्लीट करायचं असेल तर नंबर ऑफ वुमन्स आपल्याला किती लागणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, दॅट इज n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नाउ वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ डी इन दॅट इक्वेशन, देअरफॉर 6 multiplied by n that is equal to 120. 6 in multiplication goes in division, 120 upon 6, therefore n is equal to 6 2s are, that is n is equal to 20. Means what, एक सिम्पल बघा, नंबर ऑफ वुमन्स 15 होते त्यावेळी नंबर ऑफ डेज किती रिक्वायर्ड होते, 8 डेज होते. पण आपल्याला जर नंबर ऑफ डेज 6 रिक्वायर्ड हवे असतील तर आपल्याला वुमनची संख्या इन्क्रीज करावी लागेल, म्हणजे ती किती करावी लागेल आपल्याला, दॅट इज 20. बघा त्यामध्ये खाली सगळे रिझनमध्ये दिले, देअरफॉर 20 वुमन शुड बी एम्प्लॉयड टू फिनिश द वर्क इन अ 6 days. ओके, इथून पुढचा भाग म्हणजे इथून खालचा सगळा भाग आपला इनवर्स व्हेरिएशनमध्ये ज्या स्टेप्स केलेल्या त्या सगळ्या आहेत, बाकी काही वेगळं नाही यामध्ये, फक्त नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ वुमन्स. लास्टच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला अप टू काय द्यायचे, इनवर्स प्रोपोर्शन डायरेक्टली द्यायचे, पण इथं तसं न देता आपल्याला इनडायरेक्टली आपल्याला ॲज्युम करायचं आहे. ओके, दे आर इनवर्स प्रोपोर्शन, रिझन लॉजिकच आहे, इन्क्रीज केली की दुसरी व्हॅल्यू डिक्रीज होते, डिक्रीज केली की दुसरी व्हॅल्यू इन्क्रीज होते. ओके, लेट्स सी सेकंड एक्झाम्पल. ओके, सेम एक्झाम्पल असेल फक्त स्पीडचा असेल. लेट्स सी, अ व्हेकल रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 48 km/h. ओके, फर्स्ट कंडिशनमध्ये आन्सर न करता बघा काय कंडिशन दिले, फर्स्ट इनिशियल स्पीड किती आहे 40 km/h. ओके, त्यावेळी टाईम किती लागतो बघा 6 hours लागतो. ओके, समजा इथून ते इथं जाण्यासाठी एखाद्या व्हेकलसाठी, ओके, फ्रॉम ए टू बी जाण्यासाठी स्पीड किती आहे बघा बाईकचं किंवा कारचं, दॅट इज व्हेकल दिले 48 km/h आणि आपल्या इथं टाईम ए टू बी जाण्यासाठी किती टाइम्स लागतो 6 hours. ओके, नेक्स्ट, हाऊ मच टाइम विल बी टेकन कम्प्लीट द जर्नी इफ द स्पीड इज 70 km. ओके, 72 km/h. म्हणजेच आपल्याला काय करायचं, आपल्याला इथून म्हणजे ए टू बी जाण्यासाठी फर्स्ट टाइम कंडिशन काय सांगितले, 40 km/h होतं. ओके, त्यावेळी टाईम किती लागणार आहे 6 hours लागत होता. पण समजा स्पीड इन्क्रीज केलं म्हणजे 72 km/h केलं तर आपल्याला टाईम किती लागणार होतो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता ऑब्वियसली ज्यावेळी स्पीड डिक्रीज आहे म्हणजे कमी आहे त्यावेळी टाईम विल बी इन्क्रीज. ओके, बिकॉज सेम सिच्युएशन, फॉर एक्झाम्पल बाईक अँड सायकलचं स्पीड कमी असतं त्यामुळे तो डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जास्त टाईम लागतो, पण बाईकचं स्पीड कमी असल्यामुळे स्पीड जास्त असल्यामुळे काय होणार आहे त्याला टाईम कमी लागणार आहे. मग सेम ॲज इट इज ज्यावेळी टाईम स्पीड इन्क्रीज झालं त्यावेळी टाईम काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ओके, जो लागणारा टाईम आहे रिक्वायर्ड टाईम विल बी डिक्रीजेस, देअरफॉर इट इज इनडायरेक्ट व्हेरिएशन. ओके, म्हणजेच स्पीड अँड टाईम आर इनवर्स प्रोपोर्शन. स्पीड काय सांगितलं बघा, स्पीड हे स्पीड आहे, हे सगळं हे स्पीड अँड टाईम
are inverse proportion. Okay, so we assume first for time and speed. Let's see in downside. ओके, काय काय दिले बघू. लेटेस्ट अज्युम स्पीड ऑफ व्हेकल BS. ओके, आता स्पीडसाठी काय अज्युम केलं, स्पीडसाठी आपल्याला अज्युम केलं स्मॉल s. ओके, अँड टाईमसाठी ऑब्वियसली टी म्हणू. ओके, टाईम इज इक्वल टू स्मॉल टी. ओके, नाव सो स्पीड अँड टाईम आर इनवर्स प्रोपोर्शन, दॅट इज s inversely proportional to t. Okay, that is s varies inversely as t. Okay, that is s inversely proportional to t. इतना पुढचं सिंपल आहे, तेच करणार. Therefore s multiply by t is equal to k, where k is constant, where k is constant of variation. Now in first case काय सांगितलं बघा, s is equal to 48, that time t is equal to 6 hours. Now we substitute the here, therefore s is equal to 48 multiply by value of t is 6 hours, that is equal to k. Now multiplication, that is 288. Okay, so value of k is equal to 288. Now therefore equation of variation, that is s multiply by t is equal to k means 288. Okay, equation of variation. Now in first case, okay, we find the value of k. Now by using this, that is in that case s is equal to 72 kilometer. Okay, s is equal to 72 kilometer per hour, then time is equal to question mark. Now we substitute the value here, that is 72 multiplied by t is equal to 288. 72 is in multiplication, it goes in division, that is t is equal to 288 upon 72. Common divisor, that is 9 न divide होतं बघा, that is okay, that is t is equal to 4. म्हणजे इथं आपल्याला टाइम किती लागणार, 4 hours. ओके, मीन ज्यावेळी स्पीड इन्क्रीज करणार त्यावेळी ऑब्वियसली टाईम किती लागणार आहे, डिक्रीज होणार, म्हणजे किती होणार आहे, 4 hours. बघा त्यामध्ये सगळे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिले बुकमध्ये. मी जे मेन स्टेप्स आहेत त्या फक्त बुकवर बोर्डवर लिहिलेत, कारण की इट इज इन सॉल्व एक्झाम्पल. लेट्स सी, लेट अस अज्युम दॅट स्पीड ऑफ व्हेकल टू बी s अँड टाईम टेकन टू बी ट्रॅव्हल, there is a inverse variation in speed and time, that is s is inversely proportional to t, or s varies inversely as t. Therefore s multiplied by t is equal to k, where k is a constant. Therefore k is equal to s multiplied by t, या सगळ्या व्हॅल्यू इथं दिले, that is equal to value of k is equal to 288. Therefore equation of variation, that is s multiplied by t is equal to 288. Now we have value of speed, that is 72 km per hour. Now we want value of t, that is 72 multiplied by t is equal to 288. 72 is in multiplication, goes in division, and when division is completed their answer is 4. That is, therefore time taken to be travel the same distance at the speed 72 km per hour is 4 hours. Okay, this way we have to complete our solved example. Give me a second. ओके, आता इथून पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत, दॅट इज प्रॅक्टिस सेट 7.3. ओके, त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला फक्त विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ऑफ इनवर्स व्हेरिएशन ते फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, 3 and 4 हे जे काय त्यातला क्वेश्चन नंबर 1 बघू आपण 7.3 मधला. ओके, तो होऊन जाईल, एकदम स्मॉल आहे. ओके, लेट्स सी प्रॅक्टिस सेट 7.3. Okay, let's see question number 1. Okay, which of the following statement are inverse variation? फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे which of the following are inverse variation. Let's see, मी फक्त एक्सप्लेनेशन देईन. नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू बी कम्प्लीट द जॉब. ऑब्वियसली जस्ट एक्झाम्पल आपण पाहिलं, नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज झालं की टाइम काय होणार आहे, डिक्रीज होणार. त्यामुळे जे फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय होणार आहे, इनवर्स व्हेरिएशन. मग तुम्हाला आन्सरमध्ये कसं लिहायचं आहे, पहिला ते स्टेटमेंट लिहिणार तुम्ही, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट जॉब. आता ओके, खाली काय करणार आपल्याला
त्याचं ॲन्सर लिहायचं आहे. इट इज ॲन इनव्हर्स व्हेरिएशन. तेवढंच लिहायचं आहे, बाकी काही नाही. फक्त आपल्याला जो सेकंड क्वेश्चन आहे तो बघू. नंबर ऑफ पाईप ऑफ द सेम साईज टू फिल टँक अँड टाईम टेकन बाय टू फिल द टँक. आता फॉर एक्झाम्पल आपण जर समजा एक टँक घेतला, ओके, याची साईज फॉर ॲप्रॉक्सिमेट इतकी असेल, ओके, एक टॅप आहे, ओके, आपण समजा पाणी इथं पडत असेल, ओके. फॉर एक्झाम्पल हा टँक भरण्यासाठी आपल्याला टाईम लागत असेल टी, ओके, काही असेल वॉटेवर. पण समजा ऑब्वियसली याच्यापेक्षा जर बिगर टँक घेतला, ओके, आणि त्याच टॅपनं आपल्याला टँक फिल करायचा आहे, तो ऑब्वियसली ज्यावेळी टँकची साईज, ओके, टँकची साईज जेव्हा लहान असेल म्हणजे स्मॉल असेल, ओके, ऑब्वियसली टाईम पण काय होणार आहे, लेस होणार, टाईम लेस लागणार. पण ज्यावेळी साईज आपण बिग केली त्यावेळी टाईम का लागणार, लार्ज होणार, म्हणजे टाईमची जे ड्युरेशन आहे ते वाढणार आहे. म्हणजे ऑब्वियसली ज्यावेळी स्मॉल असणार त्यावेळी टाईम कमी लागणार, ज्यावेळी टँक बिग असेल त्यावेळी काय होणार, टाईम पण काय होणार आहे, टाईमची नंबर ऑफ टाईम्स काय लागणार, इन्क्रीज होणार. मग हे कशामध्ये जातं, एखादी व्हॅल्यू इन्क्रीज झाली की ऑब्वियसली सेकंड व्हॅल्यू इज ऑल्सो इन्क्रीज. सो इट इज ॲन डायरेक्ट व्हेरिएशन. त्यामुळे हे इन्व्हर्स व्हेरिएशन येणार नाही. सो आपण खाली काय लिहिणार आहे, गिवन एक्झाम्पल और गिवन स्टेटमेंट इज ॲन डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, लेट्स सी. पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. आता फॉर एक्झाम्पल साधं लॉजिक आहे, जितकं तुम्ही पेट्रोल भरणार तेवढी कॉस्ट द्यावी लागणार. समजा पेट्रोलची क्वांटिटी तुम्ही इन्क्रीज केली तर व्हॅल्यू पण काय होणार, इन्क्रीज होणार. म्हणजे सपोज तुम्ही जर 1 लिटरचं पेट्रोल भरत असाल त्यामध्ये फॉर एक्झाम्पल 70 रुपीज 90 रुपीज रेट असेल, 90. जर तुम्हाला 2 लिटर्स ॲड करायचं असेल तर त्या ऑब्वियसली त्याची व्हॅल्यू पण काय होणार, इन्क्रीज होणार. त्यामुळे समजा कमीचं घालायचं असेल तर ऑब्वियसली नंबर ऑफ प्राईस पण कमी होणार. म्हणजेच हे एकमेकांचं बघा, एक व्हॅल्यू वाढली की दुसरी व्हॅल्यू पण इन्क्रीज होते. सो इट इज ॲन डायरेक्ट व्हेरिएशन. सो क्वेश्चन नंबर 3 इट इज ऑल्सो डायरेक्ट व्हेरिएशन. क्वेश्चन नंबर 4, एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. ऑब्वियसली सर्कलचा एरिया इन्क्रीज केला तर ऑब्वियसली रेडियस पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार. म्हणजे समजा हा सर्कल असेल, ओके, आणि समजा बिगर सर्कल घेतला, ओके, ऑब्वियसली याचा एरिया स्मॉल असेल तर याचा एरिया बिग आहे, ओके. मग आता ऑब्वियसली याची रेडियस काय होणार, ग्रेटर होणार. म्हणजेच एरिया ऑफ सर्कल अँड इट्स एरिया इज डायरेक्ट प्रोपोर्शन. का तर रेडियस इन्क्रीज झाली की बघा, रेडियस इन्क्रीज झाली की ऑब्वियसली एरिया त्याचा इन्क्रीज झाला. पुन्हा याच्यापेक्षा जर समजा मोठी रेडियस घेतली तर ऑब्वियसली त्याच्यापेक्षा बिगर सर्कल होणार. त्यामुळे हे जे काय 4th एक्झाम्पल आहे, म्हणजेच एक्झाम्पल नंबर 4 दॅट इज एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस इट इज डायरेक्ट प्रोपोर्शन. त्यामध्ये म्हणजे आपल्याला टोटल 4 एक्झाम्पल्स दिले, त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल ओनली इनवर्स व्हेरिएशन. बाकीचे जे रिमेनिंग 3 आर डायरेक्ट प्रोपोर्शन बिकॉज व्हेन द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट thing is increased automatically second is also increased, that's why it is direct variation. त्यामुळे फक्त एक जे पहिला आहे, नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज झाले की ऑब्वियसली टाईम कमी लागतो, नंबर ऑफ वर्कर्स डिक्रीज झाले की टाईम काय होणार आहे, इन्क्रीज होणार. दॅट्स वाय फर्स्ट एक्झाम्पल ओनली इनवर्स प्रोपोर्शन, रिमेनिंग 3 एक्झाम्पल्स आर डायरेक्ट व्हेरिएशन. ओके, जो इन टुडेज लेक्चर वी लर्न द टाइम एक्झाम्पल्स ऑफ टाइम, वर्क अँड स्पीड. ओके, इन अ नेक्स्ट व्हिडिओ वी कंटिन्यू टेक practice set 7.3 that is example number 2, example number 3 and example number 4. homework मध्ये काय करा, फक्त जे सॉल्व एक्झाम्पल अँड क्वेश्चन नंबर 1 7.3 मधला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट करायचा. बाकीचा जे काय नेक्स्ट एक्झाम्पल्स आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करू. सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू.